भोपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या तपासात एक भयंकर गुन्हेगारी जाळं उघड होत आहे। मछली गँग नावाने ओळखले जाणारे हे रॅकेट केवळ ड्रग्सची तस्करी करत नव्हते, तर त्यांनी शहरातील तरुणाईला उद्ध्वस्त करणारी एक भयावह जाळं उभारलं होतं। यासीन मच्छी आणि त्याचा चाचा शाहवर मच्छी हे या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार मानले जातात। जवळपास 55 वर्षापासून या कुटुंबाने बेकायदेशीर धंद्याच्या आधारे आपलं साम्राज्य उभारलं आणि आता तरुणाईच्या भविष्यासोबत खेळ करणारा घातक खेळ उघडकीस आलाय। सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। या रॅकेटचा सर्वात मोठा खरेदीदार होता जिम संचालक मोनिस खान। मोनिसचे भोपाळमध्ये तब्बल 3 जिम होते आणि या जिम मध्ये शहरातील अनेक हाय प्रोफाईल व्यक्ती जात असत। युवक युवतींना आकर्षित करण्यासाठी फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगच्या नावाखाली या जिम मध्ये ड्रग्स दवा म्हणून पुरवले जात होते। मोनिस याआधी स्वतः फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करत होता, त्यामुळे त्याचा विश्वास ठेवणाऱ्या अनेकांनी नकळत नशेच्या आहारी जाण्यास सुरुवात केली। या प्रकरणात पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा सैफुद्दीन नावाच्या आरोपीने चौकशीत उघड केलं की या जिमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा पुरवठा होत असे। हे उघड झाल्यावर मोनिस खान मलेशियाला फरार झाला असून त्याच्या विरुद्ध आता लुकआउट नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे। यासीन मच्छी आणि शाहवर मच्छी यांचे ड्रग्सचे हे जाळं केवळ भोपाळपुरतं मर्यादित नव्हतं। मुंबई, राजस्थान आणि पंजाब मधून मोठ्या प्रमाणावर चरस आणि एमडी ड्रग्स आणून ते शहरातील पब, लाउंज आणि क्लब मधील रेव पार्ट्यांमध्ये विकले जात। या ड्रग्सची डिलिव्हरी करण्यासाठी आणि लोकांना या जाळ्यात अडकवण्यासाठी खास करून हिंदू मुलींना लक्ष केले जात असे। त्यांना प्रेम जाळ्यात अडकवून केवळ शारीरिक शोषणच नाही तर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचंही पोलिसांच्या हाती आलेल्या पुराव्यांमधून दिसून आलंय। यासीन मच्छी यावर याआधी एका हिंदू युवतीनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। युवतीच्या तक्रारीनुसार एका पब मध्ये ओळख झाल्यानंतर यासीननं तिला लग्नाचं आश्वासन देत एका 5 स्टार हॉटेलमध्ये बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला। यासीनवर अशा प्रकारचे आरोप अनेक वेळा झाले असून त्याने अनेक मुलींना ब्लॅकमेल करून वापरल्याचंही पोलीस तपासात स्पष्ट झालंय। या गँगने केवळ तरुणाईच नव्हे तर संपूर्ण समाजच उद्ध्वस्त करण्याचा खेळ सुरू केला होता। रेव पार्ट्यांसाठी शहराच्या बाहेरील भागात खास ठिकाणे निवडली जात। या पार्ट्यांमध्ये प्रवेशासाठी 10 ते 25 हजार रुपये घेतले जात आणि त्या ड्रग्स साठी वेगळी रक्कम आकारली जात असे। अशा पार्ट्यांमध्ये तरुण तरुणींना जाणीवपूर्वक नशेच्या गर्तेत ढकललं जात होतं। पोलिसांच्या हाती अशा पार्ट्यांचे अनेक व्हिडिओही लागले असून त्यातून या धंद्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होतं। यासीन आणि शाहवर यांच्या कुटुंबाने जवळपास 55 वर्षापूर्वी बुधवारा परिसरात साध्या मच्छी विक्रीपासून सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी हळूहळू राजकीय आश्रय मिळवला, मुस्लिम वस्त्या वसवल्या आणि अवैध खनन सुरू केलं। 1980च्या दशकात विविध राजकीय पक्षांच्या मदतीनं त्यांनी आपले दबदबेचे साम्राज्य निर्माण केलं। आज या कुटुंबाने बेकायदेशीर धंद्याच्या जोरावर मोठी संपत्ती उभी केली आहे। 18 जुलै 2025 रोजी गोविंदपुरा परिसरातून पोलिसांनी सैफुद्दीन आणि आशू उर्फ शाहरुखला अटक केली होती। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि 3 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले। याच चौकशीतून यासीन मच्छी आणि शाहवर मच्छी या दोघांची नावे समोर आली। त्यांच्याकडून 3 ग्रॅम एमडी ड्रग आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलं। यानंतर या रॅकेटची खरी व्याप्ती समोर आली आणि त्याचं जाळं उघड होत गेलं। यासीन, शाहवर, मोनिस खान आणि त्यांच्या साथीदारांनी एक संपूर्ण पिढीला नशेच्या विळख्यात अडकवलं। भोपाळ सारख्या शहरात तरुणाईला फिटनेस, पार्ट्या आणि ग्लॅमरच्या आडून नशेच्या अंधाऱ्या मार्गावर नेलं। पोलीस तपास अजूनही सुरू आहे, पण आतापर्यंतच्या खुलाशांनी शहर हादरलंय। या प्रकरणाने केवळ गुन्हेगारी जाळ्यांचा चेहराच उघड केला नाही तर समाजाला जागं करून दिलं की तरुणाईचे रक्षण करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर भविष्यातील पिढ्या या काळ्या व्यवसायाच्या विळख्यात सापडतील। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।